कुणाकुणाला असं वाटतं की मुलांना भाज्या खायला देणं फार अवघड आहे, तर आजची रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की मुलांना भाज्या खायला देणं अजिबात कठीण नाही आहे. खूप मुलं आवडीने खातात. तर आजची रेसिपी नक्की ट्राय करा. रात्रभर तांदूळ आणि मुगाची डाळ भिजत घालायची, सकाळी मिक्सरच्या भांड्यात टाकूया, भरपूर अशी पालक टाकायची, थोडंसं पाणी टाकून स्मूथ असं बॅटर तयार करून घेऊ. एका बाउलमध्ये काढायचं, 2 चमच दही टाकूया, बारीक चॉप केलेल्या भाज्या टाकायच्या. तर मी इथे कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर, कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे चिली फ्लेक्स टाकूया, थोडीशी हळद टाकायची, जिरे पावडर, भरपूर पांढरे तीळ टाकायचे आणि चवीपुरतं मीठ टाकूया. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी इथे इनो टाकते आहे, तुम्ही खायचा सोडा जरी टाकला तरीही चालेल. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. स्टीमरच्या प्लेटला ऑइलनी ग्रीस करायचं आणि त्यात हे सगळं बॅटर आपण टाकून घेऊया, झाकण ठेवायचं आणि 15 मिनटं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. एकदा चेक करूया हा ढोकळा व्यवस्थित स्टीम झाला आहे की नाही. आता थंड झाला की याला आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि यावर आपण तडका टाकूया. तर मी जिरा, मोहरी, कढीपत्ता आणि पांढरे तीळ टाकून तडका तयार केलेला आहे आणि हा तडका आपण व्यवस्थित टाकून मस्त आपले हेल्दी ढोकळे तयार झालेले आहे. नक्की ही रेसिपी ट्राय करा, मुलांना फार आवडते आणि त्याचबरोबर ही रेसिपी हेल्दीसुद्धा आहे.